हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. ते बघा, मी पूर्ण चारी बाजूनं असं स्टिच करून घेत आहे. तरी आपल्याला बॅग शिवायची आहे. मेन फॅब्रिकमध्ये राईस बॅग आणि हे अस्तरचा कपडा. घरच्या ब्लाऊज पीसमध्ये हे घरी ब्लाऊज पीस होती, त्यामुळे त्याच्यामध्ये म्हटलं चला हे शिवून बघावं. तर मी चारी बाजूने स्टिच करून घेतलेला आहे. बघू शकता कशा प्रकारे शिवलेलं आहे हे. आता ही एक पार्ट झाला, आता दुसरा पार्ट घेऊ आपण अशाच प्रकारे. ही राईस बॅग, वरतून मेन फॅब्रिक, अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला याची लांबी आणि रुंदी सांगणार आहे. अगोदर हे स्टिच करून घेते, मग सांगते ती बॅगची लांबी आणि रुंदी किती आहे. कारण पूर्ण स्टिच करून घेतल्यानंतर मी मोजून सांगते. आणि एकदम छान बॅगमध्ये राईस बॅग टाकल्यामुळे ना बॅग एकदम छान व्हायला लागली, कडक एकदम. आपल्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी मस्त एकदम. बघू शकता मी ही दोन्ही भाग स्टिच करून घेतलेला आहे. तर बघा ह्याची उंची किती आहे. उंची आहे 14 इंच आणि ह्याची रुंदी आहे 11 इंच. रुंदी आहे 11, उंची आहे 14. तर 14 दोन्ही 28 इंच, दोन्ही पार्ट्स मिळून दोन्ही 14 दोन्ही 28 इंच, म्हणजे ह्याचे 14 आणि त्याचे 14. तर असे आपण दोन्ही पार्ट बनवून घेतलेले आहे. बघू शकताय कशा प्रकारे केलेलं आहे मी. हे बघा अशा प्रकारे हे केलं. आता आपण ह्याला एका साईडला आता बेल्ट शिवण्यासाठी आपण बेल्ट शिवून घेऊ अशा प्रकारे. दोन्ही कडे साईडनं असं फोल्ड करायचे, अशी टीप मारून घ्यायची. तर बघू शकता अशा प्रकारे मी बंद अटॅच करत आहे. दोन्ही साईडला पण सेम असंच हे करून घ्यायचं, इकडे पण आणि तिकडे पण. दोन्हीला पण सेम लावून घ्यायचं असं, दोन्ही साईडला पण.
तर वरतून ह्याला आपण झिप लावून घेऊ. यासाठी रनर अटॅच करायचं एका बाजूला. बघू शकता मी कशा प्रकारे रनर हे करते. हे बघा. तर आपल्याला इथून उलट बाजू करायची, ही सरळ बाजू आणि ही उलट बाजू. अशा प्रकारे आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे, स्टिच करून घ्यायचं आहे. रनरकडे लक्ष नाही दिलं ना असं सुई तुटते बघा. तर त्यामुळे रनरकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आता माझी सुई तुटलेली आहे, चेंज करून दुसरी टाकते. हे बघू शकताय सुई तुटलेली आहे. तर बघू शकताय मी ही दुसरी सुई बसवली आहे. त्यामुळे रनरकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण ही रनरमध्ये आलं ना सुई तुटते. आत्ता कशी तुटली माहिती तसं, त्यामुळे रनर इकडे करून टिप मारलं पाहिजे. माझं लक्षच नव्हतं तिकडे, त्यामुळे सुई तुटली लगेच. प्रत्येक वेळेस मी असं लक्ष देऊन हे करते, तरी आज चूक झाली माझ्याकडून. त्यामुळे तुम्ही तसं नका करू. बघू शकताय कशा प्रकारे झाली. परत तिला डबल टिप मारून घेऊ आपण. वरची बाजू आहे ना, तिला पॉकेट वगैरे काहीच नाही, त्यामुळे जी एक्स्ट्राची झीप आहे ना ते आपण कट करून टाकू. बघू शकता मी कशा प्रकारे लावलेलं आहे. आता ह्या भागाला आपण इकडून अशा प्रकारे परत एकदा स्टिच करून घेऊ. खालून फोल्ड करायचं आणि परत वरतून अशी टिप द्यायची. हे बंद आहे ना, वरती करायचं असं रनर पण इकडं, आणि ही खाली बाजू अशी करायची खालून इकडून अशा प्रकारे. म्हणजे हे बंद व्यवस्थित वरती व्यवस्थित होत असतं. अशा प्रकारे झाली आहे. तर अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूला इकडे पण असंच अटॅच करून घेऊ. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावते मी. हे बघा, ही बाजू अशी ठेवायची आणि ही वरतून अशी करायची. व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. रनर कुठं आहे बघायचं. रनरचा भाग अशा प्रकारे बघू शकते मी कशा प्रकारे स्टिच केलेलं आहे. परत एकदा आणखीन एक वेळेस टिप मारून घ्यायची. हे अशा प्रकारे केलेलं आहे. तर आपल्याला परत इकडून पण अशी स्ट्रीप मारून घ्यायची आहे. ही बाजू अशी ठेवायची, परत इकडून
कशा प्रकारे मी स्टिच करते. एकदम फिनिशिंग छान, एकदम परफेक्ट हे बघू शकते अशा प्रकारे. आता आपल्याला उलट बाजू करायची आहे आणि ह्या बाजूला आपण चारी बाजू समान आहेत का नाही बघू. आपल्याला इथं 1.5 इंच कट करायचं आहे. जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो कट करून टाकायचा. माझा इतका एक्स्ट्राचा भाग वाटते तर मी कट करून टाकते. बघू शकते अशा प्रकारे चारी बाजूने मी समान घेतलेलं आहे. आता इकडून पण असंच थोडंसं एक्स्ट्रा वाटते, कट करून टाकते. तर इथं आपल्याला 1.5 इंचावर कट करून घ्यायचं आहे. बघू शकतो इकडून पण 1.5, इकडून पण 1.5. इकडे पण सेम तसंच. आता आपण ह्याला स्टिच करून घेऊ. दोन्ही बाजू बरोबर आहेत का नाही बघायचं आणि स्टिच करून घ्यायचं. खूप सुंदर बॅग होती आपली, बघू शकताय कशा प्रकारे. एकदम छान आणि परफेक्ट. आपण स्वतः काहीतरी केलं ना आपल्याला खूप छान वाटते. दुसऱ्यांना आवडे या न आवडे, आपण स्वतः केली आपली कला असते त्यामुळे आपल्याला छान वाटते. प्रत्येकाला आवडेलच असं नाही आहे, प्रत्येकाची पसंत वेगवेगळी असते. बघू शकताय मी कशा प्रकारे स्टिच केलेलं आहे. आता इथे हे कॉर्नर आपले आहेत ना, त्याला अशा प्रकारे आपण हे स्टिच करून घेऊ. बघू शकता इकडे दोन्ही बाजूची पण. हे बघा अशा प्रकारे स्टिच करून घेऊ आपण. बघू शकता आपले दोन्ही पण बाजूचे झाल्या. तर आपण याला इथं लॉक टाकून घेऊ. दोन्ही साईडला पण छोटे छोटे असे करून घेऊ. लॉक प्रत्येक बॅगला मी लॉक टाकते. लॉक टाकल्यामुळे चैन निघायची भीती नसते. त्यामुळे अशा टाईपचं कपडा फोल्ड करायचं आणि इथं छोटंसं असं लॉक टाकायचं.
बघू शकते. परत एकदा आणखीन एकदा एक टीप मारू. म्हणजे आपला रनर आहे ना तो एकदम बाहेर येणार नाही, त्यामुळे हा लॉक टाकायचा. इकडच्या पण बाजूला सेम असंच टाकायचं, दोन्ही साईडने पण. इथं पण सुई तुटायची भीती असते, कारण जास्त जड असल्यामुळे डबल असते ना ते रनर आणि हे. तर बघू शकते आपली बॅग कशा प्रकारे झाली आहे. तर आपण सरळ बाजू करून घेऊ. एकदम छान आणि परफेक्ट. हे बघा कशा प्रकारे झालं आहे, एकदम छान. आणि भरपूर आपल्याला मंदिरात जर घेऊन जायचं असलं तर भरपूर पूजेचं सामान, नारळ वगैरे सगळं याच्यामध्ये बसणार आहे. बघू शकते कशा प्रकारे झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला बॅग? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे दररोज व्हिडिओ बघा. काही चूक झाली तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अशा प्रकारे झालं आहे. कशी वाटली? एकदम मस्त क्वालिटी, एकदम छान आणि परफेक्ट. तर चला इथंच व्हिडिओला एंड करते मी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.